नमस्कार. आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत. मराठी कोडी सोडवा 10 सेकंडमध्ये. कोडी नंबर 1. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार हे शब्द न वापरता सलग 3 दिवसांची नावे सांगा. काय असतील त्या 3 दिवसांची नावे? ओळखा पाहू. विचार करा. उत्तर आहे काल, आज आणि उद्या. या नावांचा उच्चार करताना आपण कोणत्याच वाराचं नाव घेत नाही. कोड नंबर 2. आपण कोणत्या प्रकारचे टेबल खाऊ शकतो? ओळखा पाहू. असं कोणतं टेबल आहे जे की आपण खाऊ शकतो? सांगा बरं. उत्तर आहे व्हेजिटेबल. आपण व्हेजिटेबल तर खाऊ शकतो ना. कोड नंबर 3. अशी कोणती गोष्ट आहे जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते? अशी कोणती गोष्ट आहे जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते परंतु एका ठिकाणावरून हलत नाही? सांगा पाहू. जरा विचार करा. कोणती वस्तू असेल ती? कोणती गोष्ट असेल ती? उत्तर आहे रस्ता. कारण रस्ता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो पण तो हलतो का? नाही. कोड नंबर 4. रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत. रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत. घरे आहेत परंतु माणसे नाहीत. जंगल आहे पण तिथे प्राणी नाहीत. ओळखा पाहू मी कोण? सांगा बरं काय असेल ते? विचार करा. तर आहे नकाशा. कारण नकाशावरती रस्ता असतो, घरे असतात आणि जंगले देखील असतात. परंतु गाड्या, माणसे, प्राणी, सजीव यातलं काहीही नसतं. कोड नंबर 5. आम्ही दोघे जुळे भाऊ. आम्ही दोघे जुळे भाऊ, एकाच रंगाचे आणि एकाच उंचीचे. सोबत असता खूप कामाचे. सोबत असता खूप कामाचे. एक हरिता नाही काम दुसऱ्याचे. ओळखा पाहू काय असेल बरं ते? तुमच्यासाठी मी एक क्लू देते. तुम्ही ती रोज वापरता, दिवसातून कितीही वेळा. उत्तर आहे चप्पल. कोड नंबर 6. पाय नाहीत मला, चाके नाहीत मला. पाय नाहीत मला, चाके नाहीत मला, तरी मी खूप चालतो. काही खात नाही मी, फक्त रंगीत पाणी पितो. ओळखा पाहू मी कोण? तुम्ही ती वस्तू रोज वापरता. सांगा बरं काय असेल ते? उत्तर आहे पेन. कोड नंबर 7. संपूर्ण गावभर मी फिरते. संपूर्ण गावभर मी फिरते, तरीही मंदिरात जायला मी घाबरते. तरीही मंदिरात जायला मी घाबरते. सांगा पाहू मी आहे तरी कोण? अशी कोणती गोष्ट आहे बरं ती मंदिरात जाण्यासाठी घाबरते? सांगा बरं. तुम्ही मंदिरात जाताना तिला सोबत घेऊन जाता, कधीच घरी ठेवत नाही. तिच्याशिवाय तुमचं पाऊलही उचलत नाही. सांगा बरं काय असेल ती गोष्ट? ती गोष्ट आहे चप्पल. कारण घरातून बाहेर निघताना आपण चपलीशिवाय निघू शकत नाही आणि मंदिरात गेल्यावरती आपण मंदिरात नेऊ शकत नाही. कोड नंबर 8.
वाचण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी असते माझे काम. वाचण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी असते माझे काम. मी नाही कागद, मी नाही पेन. सांगा काय आहे माझं नाव? ओळखा पाहू काय असेल बरं ते. तुमच्या घरात तुमच्या आजी आजोबांकडे ही वस्तू नक्कीच असते. आता तर ती वस्तू सर्रास घरातील मंडळींकडे दिसून येते, लहान मुलं असो किंवा म्हातारा माणूस. सांगा पाहू आता तरी काय असेल बरं ती वस्तू? ती वस्तू आहे चष्मा. कारण आजकाल लहान मुलांना देखील चष्मा असतो. पूर्वी तरी आजी आजोबांकडेच आपल्याला चष्मा पाहायला मिळायचा, परंतु आता टीव्ही मोबाईलमुळे चष्मा लहान मुलांना देखील लागलेला दिसून येतो. अशाच प्रकारची कोडी सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.